नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया व्ही मार्ट रिटेल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, व्ही मार्ट रिटेल एज हायर ऑन बोनस शेअर इश्यू प्रपोजल. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, व्ही मार्ट रिटेल लिमिटेडने 2 मे 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि व्ही मार्ट रिटेल लिमिटेड 2 मे 2025ला बोनस शेअर अनाऊन्स करू शकते. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज मार्केटमध्ये प्रेशर असूनसुद्धा आपल्याला व्ही मार्ट रिटेल लिमिटेडच्या शेअरमध्ये आपल्याला पॉझिटिव्हमध्ये पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया PNB हाऊसिंग फायनान्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, PNB हाऊसिंग फायनान्स टार्गेट्स ₹1,00,000 कोटी रिटेल बुक बाय फायनान्शियल इयर 2027. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, PNB हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या मॅनेजिंग डायरेक्टर आणि CEO म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर गिरीश यांनी असे म्हटले आहे की PNB हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचा एम म्हणजे उद्देश आहे मार्च 2027पर्यंत आपला रिटेल लोन बुक इन्क्रीज करून 1,00,000 कोटी रुपयांपर्यंत करण्याचा. चला आता बोलूया मॅक्स हेल्थकेअर इन्स्टिट्यूट लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, मॅक्स हेल्थकेअर इन्स्टिट्यूट लिमिटेड टू इन्व्हेस्ट ₹6,000 करोड टू ॲड 3,700 बेड्स बाय 2028. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, मॅक्स हेल्थकेअर इन्स्टिट्यूट लिमिटेडच्या चेअरमॅन आणि मॅनेजिंग डायरेक्टर अभय यांनी सांगितले की मॅक्स हेल्थकेअर लिमिटेड 2028पर्यंत 6,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करून 3,700 बेड्स ॲड करणार आहे इंडियामध्ये की लोकेशनवर. चला आता बोलूया अपोलो टायर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, टायर स्टॉक विथ ₹1,500 करोड कॅपेक्स प्लान टू इन्क्रीज इट्स कॅपॅसिटी फॉर फायनान्शियल इयर 2026. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, लीडिंग टायर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी अपोलो टायर्स लिमिटेडने घोषणा केली की अपोलो टायर्स लिमिटेड फायनान्शियल इयर 2026साठी 1,500 कोटी रुपयाचा कॅपिटल एक्सपेंडिचर करण्याचा प्लान बनवत आहे. आणि मित्रांनो, याचा एम म्हणजे उद्देश आहे अपोलो टायर्स लिमिटेडची प्रोडक्शन कॅपॅसिटी आणि मार्केट पोझिशन स्ट्रेंथेन म्हणजे मजबूत करण्याचा. चला आता बोलूया SCL टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, LIC हाईक्स स्टेक इन SCL टेक्नॉलॉजीज टू 5%. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे LIC म्हणजे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही एक इन्शुरन्स कंपनी आहे आणि त्याचसोबत ही एक इन्व्हेस्टमेंट कंपनीसुद्धा आहे जे वेगवेगळ्या कंपनीचे शेअर खरेदी आणि विक्री करत असते. तर मित्रांनो, आता अपडेट येत आहे की LIC म्हणजे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने SCL टेक्नॉलॉजीज लिमिटेडची 0.166% हिस्सेदारी ॲक्वायर केली आहे आणि यानंतर LIC म्हणजे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची SCL टेक्नॉलॉजीज लिमिटेडमध्ये हिस्सेदारी वाढून झाली आहे 5.002%. आणि मित्रांनो, यानंतर आता SCL टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे LIC जवळ शेअर झाले आहे टोटल 13,57,57,092 इक्विटी शेअर. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 या क्वार्टरनुसार LICची SCL टेक्नॉलॉजीज लिमिटेडमध्ये हिस्सेदारी आहे 4.83%. चला आता बोलूया SJVN लिमिटेडबद्दल, जी एक PSU कंपनी आहे
तर मित्रांनो DVC म्हणजे दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन सायन्स पॉवर परचेज ॲग्रीमेंट्स विथ SJVN लिमिटेड टू एन्हान्स रिलायबल अँड अफोर्डेबल पॉवर सप्लाय. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन म्हणजे DVC आणि SJVN लिमिटेडने पॉवर परचेज ॲग्रीमेंट्स साईन केला. कशासाठी? SJVN लिमिटेडच्या सुन्नी डॅम हायड्रो प्रोजेक्ट्स आणि लुहरी स्टेज 1 हायड्रो प्रोजेक्ट्सकडून पॉवर खरेदी करण्यासाठी. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड. तर मित्रांनो अडानी ग्रीन टार्गेट्स ₹31,000 करोड कॅपेक्स फॉर फायनान्शियल इयर 2026. तर मित्रांनो अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचा टार्गेट आहे फायनान्शियल इयर 2026मध्ये 31,000 कोटी रुपयाचा कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे कॅपेक्स करण्याचा. आणि मित्रांनो अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचा उद्देश आहे फायनान्शियल इयर 2026मध्ये 5 गिगावॅटची कॅपॅसिटी ॲड करण्याची. चला आता बोलूया डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो डिक्सॉन टेक्नॉलॉजीज फॉर्म्स जॉईंट व्हेंचर विथ इन्व्हेंटेक टू एन्हान्स IT हार्डवेअर मॅन्युफॅक्चरिंग इन इंडिया. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडने तायवान बेस ODM कंपनी इन्व्हेंटेकसोबत पार्टनरशिप केली. आणि मित्रांनो या दोन कंपन्या पार्टनरशिपमध्ये एक जॉईंट व्हेंचर कंपनी फॉर्म करणार आहे, जिचे नाव राहील डिक्सॉन IT डिव्हायसेस प्रायव्हेट लिमिटेड. आणि मित्रांनो या जॉईंट व्हेंचर कंपनीमध्ये मेजर हिस्सेदारी राहणार आहे डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडची 60%. म्हणजे मित्रांनो या जॉईंट व्हेंचर कंपनीचे कंट्रोलिंग स्टेक राहणार आहे डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडजवळ. आणि मित्रांनो या जॉईंट व्हेंचर कंपनीचा एम म्हणजे उद्देश आहे इंडियामध्ये नोटबुक PCज, सर्व्हर्स, डेस्कटॉप्स अँड PC कंपोनंट्स मॅन्युफॅक्चर म्हणजे बनवणे. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.